नमस्कार. नमस्कार. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपली मैत्रीण आलेली आहे मनीषा राठी म्हणून. तुमचं गोष्ट तिचीमध्ये खूप खूप स्वागत मनीषाताई. नमस्कार. आणि ऐकताना तुम्हाला छान वाटणार आहे. एका वेगळ्याच क्षेत्रामध्ये या काम करतायत ज्याच्यामध्ये जनरली पुरुष लोक आपण बघत असतो. मनीषाताई, मला सुरुवातीला सांगा की तुम्ही कुठल्या आहात, म्हणजे तुमचं माहेर कुठलं, नाव काय माहेरचं? माझं माहेर आहे नगर. नगरजवळ भिंगार आहे. मी तिथली आहे. तिकडचं नाव चांदक आहे. अच्छा. आणि मग तुम्हाला बहीण भाऊ वगैरे कोण कोण? आम्ही 4 बहिणी आहोत, भाऊ नाही. अच्छा. आणि तुमचं शिक्षण वगैरे किती झालं मग तिकडे? शिक्षण माझं 10वी झाले. 10वी झालंय. बर. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही? त्याच्यानंतर वडिलांबरोबर बिझनेस मध्ये होते. बर. वडिलांचा कसला बिझनेस होता? वडिलांचा गोळी, बिस्किट, फटाके अच्छा. बर. याचा बिझनेस होता. बर. म्हणजे पहिल्यापासून बिझनेस मध्येच तुमचं हे हो. आहे. मग लग्न कधी झालं तुमचं? माझं 97 मध्ये लग्न झालं. बर. मग लग्नानंतर कुठे आलात? लग्नानंतर पुण्यात आले. बर. म्हणजे नगरवरनं नाही, तुम्ही? पुण्यात आले. आणि मग सासरी कोण कोण होतं? सासरी मग इथं मिस्टर, सासू सासरे, अच्छा. त्यांची सासऱ्यांची 5 भावांची फॅमिली आहे. बर. फॅमिली मोठी आहे. मग त्यांचा पण बिझनेस होता काही इथे पुण्यात? हो, इथं त्यांचं किराणा दुकान होतं. अच्छा. मग तुमचे मिस्टर पण तिथेच होते? किराणा दुकानच करायचे. बर बर. मग तुम्ही पण किराणा दुकानात वगैरे जायचा? हो. बर. पण मग पहिल्यापासून जायचा का काय? नाही, नंतर नंतर वर्षभर नाही गेले. हा. त्यानंतर मग जायला लागले. बर. आणि तुम्हाला मुलं वगैरे कोण कोण? 2 मुलं आहेत. मुलांची शिक्षण झाली आहेत. दोन्ही सर्व्हिसला आहेत. दोघंही सर्व्हिस करतात? हो. बर. मला सांगा, तुम्ही दुकानात तर बसत होतात मुलं मोठी झाल्यावर किंवा असं, मग आता तुम्ही जे ब्रोकरचं काम करताय, रिअल इस्टेट एजंटच्या त्या ब्रोकर आहेत, ते काम कसं काय सुरू झालं? ते माझ्या दुकानातूनच सुरू झालं. बर. पण मग कसं झालं? दुकानात 1-2 कस्टमर विचारायला आले होते. तर मी एक मजा म्हणून किंवा एक छंद म्हणून केला. पण तो माझा आज 15 वर्ष झाला छान जमलाय. बर. 15 वर्ष झाली का? 15 वर्ष झाले या बिझनेस मध्ये मला छान जमलाय. तुम्ही कुठे राहता किंवा दुकान कुठे आहे तुमचं बेसिकली? दुकान माझं शुक्रवार पेठेत आहे. बर. राहायला गुरुवार पेठेत आहे. बर. आधी आम्ही बालाजी नगरला होतो. अच्छा. तिथून मग गुरुवार पेठेत आलो. बर बर. आणि शुक्रवार पेठेत तुमच्या दुकानात तुम्ही बसायचा, तिथे हे तुमचं सुरू झालं ब्रोकरचं. मग तुम्हाला सुरुवातीला जेव्हा कोणी विचारलं की घर आहे का, म्हणजे भाड्याने विचारलं होतं का? भाड्याचेच. सुरुवातीला आम्ही भाड्याचेच व्यवहार केले. आत्ता विक्रीचे व्यवहार करायला लागलोय. पण मग तुम्हाला कशी कळली होती घर, की बाबा हा यांचं घर आहे भाड्याने द्यायचंय? ब्रोकर आहेत बरोबर. नाही, सुरुवातीच्या वेळेस म्हणते मी. सुरुवातीच्या वेळेलाच ना 2-3 आले होते विचारायला, अच्छा. मॅडम काम करताय का? अरे वा. बर. हो. त्याच्यामुळे मी जे सुरू केलंय ना, 1000 रुपयापासून सुरू केलेलं आहे. अरे बापरे. बर. तेव्हापासून जे माझं चालू झालंय ते आतापर्यंत चालू आहे. छान. तुमच्या याचं काय नाव आहे? गुरुदेव दत्त रिअल इस्टेट. वा. अरे वा. छान. गुरुदेव दत्त. आणि कोण तुमच्याकडे भाड्याने जे लोक घरं देतात ते तुमच्याकडे कुठून आले, कसे कळले तुम्हाला? ते ही माझी चैन आहे. बर. 5000 लोकांची प्रत्येक एरियातली चैन आहे ही माझी. बर. 5000 लोक आहेत? हा. आता पौड मधले ते एजंट मला फोन करतात, मॅडम कस्टमर आहे का, इथं फ्लॅट शिल्लक आहेत. काही लोकांना ह्या भागात फ्लॅट लागतात, काही लोकांना अनेक दुसऱ्या भागात फ्लॅट लागतात. बरोबर आहे. तिथं मग आम्ही देतो फ्लॅट. अच्छा. म्हणजे तुम्ही एकमेकांच्या टच मध्ये असतोच. बर बर. दिवसभर जरी नसलो तरी संध्याकाळी आमचे फोन चालू असतात. बर. आणि तुमचं सध्या तुमचं जे काय काम चाललंय ते कुठे शुक्रवारातल्याच एरियात चालू असतं का? नाही, आता मी साताऱ्यापर्यंत गेलेली आहे. काय सांगताय? घराचे व्यवहार? हो. अरे बापरे. बर. साताऱ्यातनं पण तुम्हाला कळतात? कॉन्टॅक्ट तुमचे आहेत? कॉन्टॅक्ट आहेत आणि नाव झालेलं आहे. पहिली गोष्ट. बरोबर.
तिथले विद्यार्थी इथं शिकायला येतात, एकमेकांच्या टचला असतात. हा, अरे बाबा तू राहिलास, तुला फ्लॅट कोणी दिला? बरोबर. पोरं नाव सांगतात. हे विद्यार्थी कुठून तुमच्याकडे येतात? हे पोरं आता CA चे प्रेस्टिज पॉइंट मध्ये असतात. अच्छा, म्हणजे शुक्रवारातच क्लास आहे. त्या बर, पोरं जवळपासच फ्लॅट बघतात. हो, त्या हिशोबाने मग कॉन्टॅक्ट होतं. बरोबर. नाही, प्रेस्टिजला खूप मुलं, म्हणजे खूपच मुलं असतात. आम्ही कधी खूपच, गेलो खूपच. तरी जाणवतं ते ट्रॅफिक. आणि तिथे सगळे क्लासेस आहेत ना, हो, खूपच आहेत. अच्छा, त्याच्यामुळं त्यामुळे तुम्हाला ते विद्यार्थी भरपूर मिळत असणार. हो. बर, आणि जे शिकून विद्यार्थी इथं सर्व्हिसला लागले तेच विद्यार्थी आज आमच्याकडेच येतात फ्लॅट घ्यायला. अरे वा, स्वतः पाहिले तरी म्हणतात मॅडम व्यवहाराला तुम्ही बसा. अच्छा, बरोबर. एक विश्वास एक त्यांचा आहे. विश्वास. पण मला सांगा, तुम्ही आता 10वी झाले म्हणलात, पण मग आता हे जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा बरीच डॉक्युमेंट्स असतात, सह्या असतात, रजिस्ट्रेशन असतं. हे सगळं तुम्हाला कसं काय कळतंय आता? त्याचा अभ्यास झालेला आहे मॅडम. काम करून करून 15 वर्षात नजर मुरलेली आहे. कुठलं डॉक्युमेंट कमी हे अर्ध्या रात्री आम्ही सांगू शकतो काय तुम्हाला. सांगताय? हो. पण मग तुम्ही वकील वगैरे पण कोणी असा ठेवलात का? CA माझ्याकडं, वकील आहे. अरे वा, बर, जोरात आहे सगळं. जागेचे डॉक्युमेंट्स, एक जरी डॉक्युमेंट्स वकिलाने सांगायच्या आधी मी सांगते तुम्हाला काय कमी आहे त्याच्यात ते. बर नंतर वकील बघतो. बर, म्हणजे तुम्ही तिथेच सांगू शकता की बाबा हे नाहीये, हे आण पहिलं काय? हो, बर. कारण जे 5 डॉक्युमेंट्स लोनला लागतात ते आम्हाला माहिती असतात. काय काय लागतं हो? काय काय लागतं? आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, लाईट बिल आहे, टॅक्स पावती आहे बर. आणि बिल्डर NOC आहे. अच्छा, हे सगळं लागतं. हे सगळं लागतच. आज बरोबर. तुमचा फ्लॅट म्हटल्यावर तुमच्याकडनं ते आम्हाला घ्यायचं आहे विकत, तर मला ते डॉक्युमेंट घेणं जरुरी आहे. हो, बरोबर आहे ना. ते तिथं देणं, बँकेला सबमिट करणं जरुरी आहे. त्याच्यावरनं कळतं का बँक आपल्याला किती लोन देते. अच्छा, बर, हेही तुम्हाला अंदाज आलेला आहे काय सगळा? रात्रंदिवसाचं काम आहे मॅडम ते. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. छान आहे ना किती हे. खूप आज अभ्यासू आणि- रात्रंदिवस तेच काम आहे. ज्याला तर जे नवीन आम्हाला जॉईन झालेत ते म्हणतात मॅडम आम्हाला तुमच्या बरोबर ठेवा. बरोबर, म्हणजे ट्रेनिंग मिळेल. ट्रेनिंग त्यांना. मिळेल. बरोबर आहे. मला एक सांगा की भाडेकरू आणि ओनर हे जेव्हा डील होत असतं, तर तेव्हा कोणी तुम्हाला कमिशन द्यायचं असतं? मोठं भाडं असेल तर दोन्हीकडनं मिळतं. अरे, आणि भाडं लहान असेल तर फक्त भाडेकरी देतो. अच्छा, बर. ज्या वेळेचं 3 वर्ष 4 वर्षाचं अग्रीमेंट असतं दुकानदारांचं, त्यांचं 50,000च्या वर भाडं असतं. हो, ते एक भाडं आम्ही दुकानदाराकडनं घेतो. बर बर. आणि फ्लॅटचं असं आहे का 5 वर्षाचं जर एकदम अग्रीमेंट केलं तर एक भाडं फ्लॅट मालकाकडनं पण घेतो. बर बर. आणि ते कसं आहे, दिलेत त्यांना, इथं जबरदस्ती नाहीये. बरोबर आहे. आणि मग हे 1 वर्षाचं 2 वर्षाचं असं किती वर्षापर्यंत करू शकतात अग्रीमेंट्स? ते तुमच्या ह्याच्यावर आहे, मालकावर, म्हणजे ओनरवर अवलंबून. ओनरला जर भाडेकऱ्याचा स्वभाव पटला किंवा व्यवहार पटला आणि तो जर राहत असेल तर काय हरकत नाहीये भाडेवाढ करून हे करायची. अच्छा, असं राहता येतं म्हणजे? हो, राहता येतं. 10-10 वर्ष राहतात मॅडम तिथे लोक. बर बर. आणि मग तुमच्याकडे जे रजिस्ट्रार असतात ते करणारे रजिस्ट्रेशनचं, ती मुलं पण हाताशी आहेत का सगळी? हो, वकील आहेच आहे माझं. बर. तो वकीलच आहे माझा प्रॉपर. हो, बरोबर, ते वकीलच असतात, ते येऊन सगळं करून जातात. हो, सगळं आणि करून. आता ते ऑनलाईन झाल्यामुळे ते स्वतः येतात ना साईटवर तुमच्या? साईटला स्वतः येतात. बरोबर. बरोबर आहे. आता तुम्ही सगळे जे एवढे एजंट लोक असतात, त्यात तुमच्यात काही अशी चढाओढ असते का मैत्रीची भावना? नाही 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 नाही, सगळ्यांनी समान. बर. आज माझ्याकडे फ्लॅट आहे, दोन एजंट कडनं आलं तर आपल्या तिघात व्यवहार होणार. बरोबर. सपोज एखादा कोणी पाठवला, तो म्हटला मॅडम आम्हाला 1500 द्या, तर देऊन टाकतो. बर. काही प्रॉब्लेम नाहीये. प्रत्येकाला आशा असते, या आशेने माणूस पुढे जातो. अच्छा. नाही, आणि प्रत्येकाचं त्याच्यावर पोट चाललेलं असतं, त्यामुळे एक काय झालेलं आहे मॅडम, आता त्यांना वाटतं रिअल इस्टेट म्हणजे खूप पैसे कमवतात. आता माझ्या बिल्डिंगचा वॉचमन आहे, तो एखादा कस्टमर मला देणार तर त्याला आशा असती 500 रुपये मला मिळावेत. बरोबर आहे. ह्या हेतूने त्याच्यामुळे 10 कस्टमर आपल्याला मिळतात. हो, म्हणजे समजून आपण त्याला काहीतरी दिलं की तो पण खुश होतो, अजून 4 गिराईक आणतो. हो, बरोबर आहे.
आज ऐश्वर्या सोसायटी अख्खी माझ्याकडे आहे. बर. दादावाडीची बॅक साईड अच्छा. बर. अख्खी माझ्याकडे. आता रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे. जेवढे मालक लोक आहेत तेवढे म्हणतात, मॅडम एवढ्या वर्षात काम पूर्ण होणार आहे, चाव्या तुमच्या हातात घ्या. बर. म्हणजे तुमच्याकडे लोक चाव्या पण देऊन ठेवतात? डायरेक्ट बंगल्याच्या चाव्या आहेत आमच्याकडे. काय सांगताय? बर. अगदी विश्वास. विश्वास ही खूप मोठी चीज आहे. खरी गोष्ट आहे. आणि आणि त्यात मला कोणी चुकून जरी गैरफायदा घेतला ना, तर तो मला स्वतःला आवडत नाही. बरोबर आहे. ते माझ्या ह्याच्यातून लगेच कट होतं. अच्छा. बर. कारण पुढच्याचा जो विश्वास आहे तो आपल्याला कायम टिकवावा लागतो. हो, खरंय. नाही, आज एवढी लोक आज- तुमच्याकडे किल्ली देतात ह्याच्यातच हा बिझनेस सगळा विश्वासावर आहे. विश्वास ही खूप मोठी चीज आहे. तो गमावला की संपलं. बरोबर. काहीच राहत नाही मग. ह्याच्याकरता मोठे मोठे बिल्डर लोक सुद्धा आज आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, पण विश्वासावर. बर. तुम्ही हे भाड्याच फक्त करता का विक्रीचं पण करतो. ते पण व्यवहार करता? हो. बर. विक्रीला दोन्ही बाजूनी कमिशन असतं, हा. भाड्याला एक बाजूनी कमिशन असतं. कसं आहे, काही ओनर लोक घसरटीतले असतात, आम्हाला त्यांना मागता येत नाही. इच्छा असेल तर देतात, बरोबर. नाही तर मग आपण काही त्यांना जबरदस्ती करत नाही. आणि जर कोणी परगावी किंवा परदेशी अशी लोक असतील ज्यांचं फ्लॅट्स आहे तिथे, ते पण तुम्ही व्यवहार करता? हो. मग ते कसं काय होतं? पैशाचे व्यवहार कसे करता? पैशाचे व्यवहार ऑनलाईन होतात. आजकाल सगळं ऑनलाईन चालू आहे. बर. डिपॉझिट आम्ही हातात घेत नाही, भाडं आम्ही हातात घेत नाही. बर. ओनरचा मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर असतो तुमच्याकडे, गुगल पे नंबर असतो, डायरेक्ट गुगल पे जातं. अच्छा. म्हणजे भाडे करून डायरेक्ट त्यांना हे डायरेक्ट करा? गुगल पे करा, आम्ही हातात घेत नाही. अरे वा, म्हणजे अगदी छान ट्रान्सपरन्सी आहे आणि तुमची. फारच घसरटीतले आहेत त्यांचे आमच्याकडे 2-2 लाख रुपये असतात. हो. ते लवकर येतही नाहीत घ्यायला, अरे वा. आम्हाला नेऊन द्यावे लागतात ते. असे पण काही लोक आहेत आमच्याकडे, मॅडम पैसे कुठे जात नाही, राहू द्या, पैशाचा बरं. व्यवहार हा खोटा आहे. जिथल्या तिथं झाला तो परवडतो. तुमची वेळ काय असते सगळं तुम्ही एवढं करताय तर? सकाळी 10 ते 2 अच्छा. आणि संध्याकाळी 5 ते 9. 5 ते 9? कस्टमर असेल तसं मग जातो. बरोबर. हो, कारण ऑफिस मधनं आल्यावर मग त्यांना घरं बघायची असेल असंही हा होतं ना, ना? मग त्यांच्या वेळेनुसार जावंही जायला लागतं. लागतं. आणि सकाळी जर लवकर म्हटलं तर तेही जावं लागतं. बर. मग घरातले काम आल्यावर करायची, त्याचा बरोबर. काही विषय नाही. घरनं कसा काय सपोर्ट आहे? अगदी व्यवस्थित आहे. सगळे ओके आहेत? कोणाची तक्रार नाहीये घरात, कारण ती वेळ मी आज दिली नाहीये. का तर सगळ्यांचं जिथल्या तिथं करून मी आज जातीये. बरोबर. आजही इथं आलीये, पण सगळ्यांचं व्यवस्थित करून आलीये. बरोबर. नाही, ते तर खरं करायलाच लागतं, त्याच्याशिवाय नाही नाही बाहेर नाही नाही, पडता येत. कुठेही जाऊ मी, उशीर होणार असेल तर आधी स्वयंपाक करून मग बाहेर पडायचं. बर. हाताने घेतात जेवायला, हो, बरोबर. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काही नाही असा अरे वा, घरचा. नाही, चांगले. मग सपोर्ट द्यायलाच पाहिजे. नाही नाही, सपोर्ट भरपूर चांगला आहे घरचा. तुम्ही हे तर 15 वर्ष करताय, तुमच्याकडे हा अनुभव खूपच आहे. पण समजा हे नसतं केलं तर तुम्ही काय केलं असतं, किंवा तुम्ही काय अजून करता का? माझा सुरत साडीचा बिझनेस आहे, बांगडे आहेत, बर. पापड आहे, अरे सुपारी आहे, बर. हे सगळे ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे आहेत. मग सुरतला जाऊन तुम्ही साड्या आणता? सुरतला आधीच नवीन नवीन गेलो, आता सगळं फोनवर कॉन्टॅक्ट होतंय. अरे, म्हणजे तिकडे सगळं तुमचे आता हे झालेले आहेत? हो हो, डायरेक्ट माल येतो. बर. आणि बांगड्या कसल्या म्हणतात? बांगडे मोठी आहेत, लाल. बर. ते मारवाडी लोक जास्त घालतात. नाही, या बांगड्या आम्ही पहिल्यांदाच बघितल्या. हो, तुमचे लोक आता आमचं पाहून वापरायला लागली. हो, छान आहेत. हा, आणि काय साडीवर मॅचिंग नसलं 4-4 बांगड्या घातल्या तरी सोन्याच्या तोंडात मारतात. आज खरंय. सोनं नाही घातलं तरी चालतंय. बरोबर. आणि काय टिकतात का ह्या बांगड्या? याची पूर्ण गॅरंटी आहे. ते सोनेरी वगैरे जे दिसलं आता, ते काही निघणार नाही, काय नाही, काय नाही, नाही, काळं पडेल का? खराब नाही 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 नाही. बर. माझ्या 27 वर्ष झाले लग्नाला, बांगड्या जशाच्या तशा आहेत.
अरे बापरे, बर. मग तुम्ही ह्या सगळ्या नगरहून आणता? हो, नगरची खरेदी आहे. मग ते जायला लागत असेल? नाही, फोनवर माल येतो. अरे वा, बर. गेलो तर खरेदी करून मग ट्रान्सपोर्ट मध्ये टाकतो, नाही तर तसा ट्रान्सपोर्टने माल घरी येतो. पण मग तुमच्या घरनं लोक येऊन घेऊन जातात का बायका? घरनं येतात, मंडळात जातो, बरोबर नेतो. आम्हाला ती सवय. बरोबर आहे. कुठे लग्न कार्यात गेलो की एक बॅग आपल्या जवळ पाहिजे. बरोबर. नाही, सगळ्यांना माहिती झालं असणार आता बांगड्या आणलेल्या असणार ह्यांच्या. हो, नाही, एक बॅग आपल्या जवळ पाहिजे. बरोबर. आणि कसं आहे, 4 लोकांना सांगितल्याशिवाय कोणाला ह्या गोष्टी माहिती पडत नाहीत. आता आहेत का तुमच्याकडे बांगड्या? आहेत. अरे, आपण बघूया मग. हे छान आहे. मी सहज विचारलं आहेत का, आणि खरोखर आणलेल्या आहेत. अरे वा. त्याच्यात डिझाईन्स मिळतील तुम्हाला. सुंदर आणि वेगळ्याच आहेत. यात पुन्हा ते साईज आणि हे ते असणार ना? 2.6, 2.8. बर. मिनिमम 2.8 घेतात लोक. त्या काड्या घालायला व्यवस्थित पडतं. छानच आहेत ह्या, पण एकदम छान आहेत. त्याच्यात तुम्हाला डिझाईन्स मिळतील. त्याचा काय, आणि तुम्ही लॉंग पिरियड मध्ये ह्या बांगड्या वापरू शकता. 12 महिने जरी वापरल्या तरी ह्याला काही फरक पडत नाही. अच्छा. पाण्यात वापरा, साबण मध्ये वापरा, राखेत वापरा. अरे बापरे, बर. याला काही फरक पडत नाही. आज ह्याची क्वालिटी आहे. नाही, खूपच छान आहेत. आणि ही बांगडी पुण्यात मिळत नाही. हो, म्हणजे आता खरं मी तर पहिल्यांदाच बघितली. ही बांगडी पुण्यात मिळत नाही. बर बर. आणि मग तुम्ही किती आणता माल असा आणलात तर? माल माझा लाखोच्या वर असतो. काय सांगताय? अरे बापरे, सगळ्या मोठ्या मोठ्या. कारण आम्हाला 5-50 हजाराचा मालच पुरत नाही. हो, बर. एवढा छान त्याला डिमांड. हो, आता काय, लोक साडी द्यायची 1000 रुपयाची, 1500ची. बांगड्या दिल्या, साडीच्या ऐवजी साड्यांचा असे कलर कोणाला पटतात, नाही पटत. हो, अगदी खरं आहे. त्याच्यापेक्षा मग वस्तू दिली, घालणं होतं. बरोबर. आता आम्ही नंदनला वर्षातून एकदा हेच गिफ्ट देतो. अच्छा अच्छा. साडीची भानगडच नाही. चांगलंय. चला, सगळ्यांना छान एक नवीन हे कळलेलं आहे. पोरी पण म्हणजे आवडीने घालतात. बरोबर. आज हा बिन भांडवली धंदा आहे. केला तर व्यवस्थित आहे. बिन भांडवली धंदा आहे हा. हो, नाही, क्रेडिट वर माल मिळतो. विका, त्यांचे पैसे त्यांना परत करा. अच्छा, हा माल तुमचा क्रेडिट वर येतो? मला सगळा क्रेडिट वर माल येतो. अरे वा, बर. पण तुमच्या ओळखीचे येतात ते, त्यामुळे. आता दुकानदार आमच्या घसरडीतले झालेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे कसं आहे, क्रेडिट मिळतं. आज बाबा नाही कोणी एखादी बाई बाहेर जाऊ शकत, तिला बिझनेस करायचा आहे, घर बसल्या साड्या विक, तुला त्याच्यावर कमिशन मिळतंय. बरोबर आहे. तसं करून करून तू भांडवल जमा कर, त्याच्यातून तुला स्वतःचा धंदा उभा करता येतो. ह्याही बायका आहेत माझ्याकडे. अच्छा. का त्यांची परिस्थिती नाही माल विकत घ्यायची, तर मग मी त्यांना एक साडी विकली, त्याच्या माग 1500ची साडी असेल तर 200 रुपये देते. बर. चांगलंय ना, म्हणजे त्यांना पण कमिशन मिळतं. त्यांनाही कमिशन मिळतंय. 2 पैसे त्यांच्या हातात राहतात. उद्या कुठं गेलं तर 4 माणसात मागायची त्यांना गरज पडत नाही माणसांना. बरोबर आहे. स्वावलंबी होणं हे आज बाई माणसांनी गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. त्याच्यासाठी पुरुष असो नाही तर बाई असो, ह्यात भेदभाव नाही करायचा. बरोबर आहे. असं पुरुष जो करल ती बाई करल हे चुकीचं आहे. हो. नाही, मला सांगा, आता तुम्ही हे जे 15 वर्ष व्यवसाय करताय, तर त्याच्यातून आमच्या प्रेक्षकांना काही सांगू शकाल का, तुमचा अनुभव किंवा काय करावं? अनुभव म्हणजे असा आहे की मी स्वतः किराणा दुकानात थांबलेली आहे मिस्टरांबरोबर. सासरे आजारी असताना मार्केटिंग आणायचं करायचं, हे आम्ही दोघंही जायचो. अच्छा. दुकान बंद करून दुपारी. अनुभव असा काही नाही. एखाद्या पाण्यात आपण पोहायला उतरलो तर पोहता येईल का नाही हा विचार नाही करायचा. एकदा डुबू, दोनदा डुबू, तिसऱ्यांदा तो माणूस त्यातून शिकतो. बरोबर. त्याच्यामुळे अनुभव असा हा काही नाहीये. हा बसल्या बसल्या अनुभव मिळतो माणसांना.
असे माणूस हे करेल तर बाई करील का नाही ह्यातला काही भाग नाहीये. बाई पण करू शकते, हो नक्कीच. ती करू शकते, माणसाच्या वर करू शकते. हो नाही, आता आपलं ह्या क्षेत्रातच मी बघितलं, 15 वर्ष मी यांना ओळखतीये, की इतकं छान काम आहे. इतकी मुलं आपणहून येत असतात तुमच्याकडे फोन करून. आपणहून आता आम्हाला फोन येतात. आम्ही तर माझं तर कुठं मी पेपरला ऍड नाही, काय नाही, लोक पेपरला ऍड देतात. हो, जाहिराती असतात. माझी काही नाहीये. मी जाहिरात देत नाही का कोणाला सांगत नाही. बरोबर. ऑटोमॅटिक लोक माझ्याकडे येतात. तुमचा काही सीझन वगैरे असतो असा? असं काही नाहीये. 12 महिने 12 महिने चालू आहे. आता एखादा वाडा पडला, त्यांना आता फ्लॅट बिल्डर देतो 3 वर्षासाठी. 2 वर्ष म्हणतो, पण आम्ही 3 वर्षाचे अग्रीमेंट करतो. बरोबर. कारण आम्हाला माहितीये 2 वर्षात काम कुठलंही पूर्ण होत नाही. बरोबर. त्याच्यासाठी मग हे कारण अंदाज आम्हाला हा असतोच. किरकोळ कामामागची राहतातच काही ना काहीतरी. हो. त्याच्यासाठी 3 वर्षाचं करून दिलं ना का पुढच्या कस्टमरला कसं आहे, इकडं पळ तिकडं पळ होत नाही. नाही, खरंय. आणि जर त्याला ते आवडलं, त्यातून एखादा वर्ष काम पुढे गेलं त्याचं, तर तो ओनरशी अग्रीमेंट वाढवू शकतो. बरोबर. म्हटलात की तुम्ही सगळे लोक, एजंट लोक छान मिळून मिसळून असता एकमेकांशी, तर तसा काही तुमचा अनुभव आहे का एखादा? हा, मी दवाखान्यात असताना माझ्या जोडीदारांनी जी मला साथ दिली ती खूप मोठी साथ दिली आहे. अच्छा. सगळं कस्टमर जरी मी त्यांच्याकडे सोडलं, तर व्यवहार बसवल्यानंतर ते आधी मला फोन करणार. अच्छा. मॅडम व्यवहार बसलाय म्हणून. बर बर. हो, कारण ती पण साथ आज मला चालू आहे. नाही, खूप सपोज मला लांब जायला नाही जमलं, ते गाडीवर जातात, दाखवतात, करतात. ती साथ मला खूप चांगली आज. नाही, चांगली. हा बिझनेस सगळा बरोबरीनेच चालतो. बरोबर. असे नाही जेंट्स आहे म्हणून कसं जायचं, लेडीज आहे म्हणून त्यांनी कसं आपल्यावर, यातला आम्ही भेदभाव करत नाही. हा आमच्याकडे सर्वसाम भेद आहे. बरोबर. का? आज दोन्ही मिळून काम केलं तर दोघांनाही पैसे मिळतात. बरोबर. आणि व्यवसाय पुढचा व्यवस्थित होतो. काही ठिकाणी ते एजंट म्हणतात, मॅडम तुम्हीच पुढे व्हा. बर. संबंधातले लोक असतात, त्यांना पैसे कमिशन मागता येत नाही. हा, बरोबर. त्याच्यामुळे ते म्हणतात, मॅडम तुम्हीच पुढे व्हा. सांगता येतं बाबा मॅडम कडे माझ्याजवळ काही नाही. बरोबर आहे. ओळखीत असलं की हा, नातेवाईकात असलं की हा प्रॉब्लेम होतो. खरंय. कुठेही म्हणा, सगळीकडे तोच प्रॉब्लेम होतो. हो, होतं ना, असं मागता येत नाही, आपण नाही येत मागता. हा, आणि त्यात आम्हाला ह्या बिझनेस मध्ये बुडवणारे लोक पण खूप आहेत. बर. पण एक आमचा कष्टाचा पैसा असल्यामुळे तो कुठेही जात नाही. आज जरी बुडवला तर 2 वर्षांनी तो पैसे तोच माणूस आणून देणार आम्हाला. अरे वा. त्याच्यामुळे आम्ही तेही टेन्शन घेत नाही का बाबा आपले पैसे बुडाले काय करायचं. नाही, कारण तुमच्याकडे एवढे नाही. विद्यार्थी असणार, प्रेस्टीज पॉइंट आणि ह्यांचे अक्षरशः लोक, एजंट लोक 1.5-2 महिन्याचं कमिशन घेतात. आम्ही 1 महिन्याचं कमिशन घेऊनही लोक आम्हाला त्यात 2-3 हजार रुपये कमीच देतात. अरे बापरे. तरी ते आम्ही घेतो. तिथं आम्ही विद्यार्थी म्हणा किंवा फॅमिली म्हणा किंवा गरीब म्हणा, कोणालाही अडवत नाही. अच्छा. त्या हिशोबाने माझं सगळं चाललंय. बरोबर आहे. पण मग ह्या विद्यार्थी लोकांच्या वगैरे काही कंप्लेंट्स वगैरे येतात कधी? नाही काही होत? सगळ्यांना माहिती मी स्ट्रिक आहे. हो, बर. ओनरच्या आधी मी त्यांना काढून टाकेल मला काय दिसलं तर. बर बर. कारण मी कधी तिथं रूम वर जाऊन चक्कर मारेल हे कोणालाही माहिती नाही पडत. अच्छा, तुम्ही असं चेक करायला जाता का एखादी चक्कर? हो, कानावर आलं की जाणार. हो. ओनर बाजूला राहतो, ओनरच्या ऐवजी आम्ही काढून टाकतो. बर बर. त्याच्यामुळे ओनर लोक विद्यार्थ्यांना द्यायला आता बिनधास्त आहेत. ते म्हणतात मॅडम तुम्ही येत ना, हरकत नाही, विश्वास आहे. बरोबर. विद्यार्थी पुढे तुमच्याकडे येतात का कधी, की मोठे झाल्यावर आम्हाला जागा घ्यायची आहे किंवा असं काही? आता चिंचवड मध्ये काम चालू आहे. बर. आता सीए झालेत पोरं, चिंचवडला जॉबला लागलेत, दोघांनी फ्लॅट पण पाहिलेत. बर. बिल्डरशी बोलणं पण केलंय. पण ते म्हणतात आमच्या मॅडम आल्याशिवाय आम्ही चेक देणार नाही. अरे बर. का?
तर त्याला कारण आहे म्हणे, अजून त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा फ्लॅट पाहिला नाहीये. पण मग तुम्ही आधी बघितला पाहिजे काय? फ्लॅट मीच पाहिलाय. अच्छा, बर. जिजीने फ्लॅट पाहिला, बाद झालं म्हणे. किती छान. त्यातही आता बिल्डरचं माझं बोलणं चाललंय त्या 2 फ्लॅट विषयी. 2-2 लाख रुपये कमी करून देणार आहे. अच्छा, अरे बर. काय आहे, पोरं पाहून पैसे जास्त सांगतात. अच्छा. बिल्डर लोकांची टेंडन्सी आहे, पोरं आहेत ना, घ्या 2-3 लाख रुपये वाढवता येतात आपल्याला. बरोबर. हे पोरांना जमत नाही. हो, नाही, लहान असतात ती. त्याच्यामुळे पोरं आहेत ना, म्हणतात आमच्या जिजी येईल ती पाहिल सगळं, चेकबुक सगळं त्यांच्याकडे आहे, पण आम्ही देणार नाही म्हणे. बर. आता या रविवारी जायचंय मला. आणि आता तुमची ही एवढी भाडे करार ऍग्रीमेंट्स होतात, मग ती सगळं तुम्ही असं वहीत लिहून वगैरे ठेवता तुमच्यासाठी का काय? नाही, माझ्याजवळ ऍग्रीमेंटच्या कॉपीज असतात सगळ्यांच्या? सगळ्यांच्या. बर. एक एक कॉपी तुमच्याकडे का? सपोज तुमच्याकडनं किंवा भाडेकऱ्याकडनं हरवली, तर ते इमर्जन्सी तुम्हाला कशालाही लागो, XYZ लोन करायचंय, ती कॉपी तुम्हाला लागू शकते. बरोबर आहे. तर ती माझ्याकडनं मिळेल. बर, चांगली म्हणजे गोष्ट आहे. त्याच्यासाठी नवीन तुम्हाला अग्रीमेंट करायची गरज नाही का, 3-4 हजार रुपये वाया घालवायची गरज नाही. हो ना, बरोबर आहे. त्यात पोलीस व्हेरिफिकेशन पण होतंय. त्याच्यामुळे नाही तर मग ते पोलीस व्हेरिफिकेशन करायला तुम्हाला परत 1,500-2 हजार रुपये लागतात. खरं आहे, खरं आहे. या हिशोबाने आम्ही शक्यतो जेवढे दोघांचे पैसे वाचवता येतात तेवढे वाचवतो. बर बर. चांगली गोष्ट आहे ही. सगळं एक एक कॉपीज ठेवता हे खूप नाही, महत्त्वाचं ठेवणं आम्हाला गरजेचं आहे. बरोबर आहे. भले आम्ही लेखी रेकॉर्ड नाही ठेवू, पण हे ठेवणं मला गरजेचं आहे. कुठलाही एजंट हे ठेवत नाही. हो, म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकते की एजंटकडे पण एक कॉपी कुठलाही असावी. ठेवत नाही. भाड्याने दिला, विषय संपला. यात सगळ्यात तुम्ही तुमचंच हे सगळं शिकलात का कोणाचा गायडन्स होता हो? नाही नाही, तुम्ही मीच माझं अरे शिकले. वा. एक सांगते ना, पाण्यात पडल्यावर पोहणं अवघड नाहीये. जोपर्यंत आपण पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहता येत नाही. बरोबर आहे. आणि मी बिझनेस मध्ये असल्यामुळं मला हा बिझनेस अवघड नाहीये. हो, पहिल्यापासूनच रादर मी म्हणते हा बिझनेस मला अजिबात अवघड नाहीये. जे जुने लोक आहेत त्यांना सुद्धा काही गोष्टी अजून त्यातल्या माहिती नाहीयेत. अच्छा. तेही आमच्याकडे येतात. बर. अरे मॅडम काय करायचं, होत नाहीये लोन, चला आपण करून देऊ. चांगलं आहे. काही ठिकाणी सेटलमेंट करावं लागते, काही ठिकाणी होत आहे तसं. पण शक्यतो आतापर्यंत मला कुठे सेटलमेंट नाही करावं लागली. अरे वा. आणि मी कोणाला करू पण नाही दिली. हो, नाही, चांगलं आहे ना, असं झालं तर खूपच छान. नाही नाही नाही, दोन्ही पार्ट्यांचा व्यवस्थित. काय गरज कशाला सेटलमेंट करायची? बरोबर. एखादा पेपर कमी आहे, जवळच्या याच्यातून जाऊन काढून आणा तुम्ही. नाही मिळाला तर मग सांगा, आम्ही बिल्डर कडनं काढतोच आहे. बर. कारण बिल्डर कडे पण तुमचे पेपर्स असतात. हो. पण तो का देत नाही? का त्याला खायचे असतात त्याच्यात पैसे. बरोबर आहे. म्हणून तो देत नाही. ते आम्हाला आवडत नाही. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही चांगलंय चांगलंय. आज सगळे वरचे साहेब, इन्स्पेक्टर वगैरे सगळ्यांना मी स्वतः फ्लॅट देते. हो. अरे, खडक पोलीस चौकीमध्ये आज आपलं नाव आहे. अच्छा. हो, बरोबर. शुक्रवार पेठेत असल्यामुळे तिकडचं तुमचं आज माझं मार्केटला नाव आहे. चांगलंय. त्याच्यामुळं कसं आहे, आणि सगळ्यांना माहितीये किरकिर नाहीये आपली. पटलं. दोघांना सेटलमेंट कशी करायची ते मला माहितीये. 1000 इकडे 1000 तिकडे पुढे वाढून घेता येतात. बरोबर. विषय संपतो ना. 3 वर्षाचं अग्रीमेंट आहे, 20,000 भाडे, 2 वर्ष तेच ठेवा, पुढच्या तिसऱ्या वर्षी वाढवा. म्हणजे जे दुसऱ्या वर्षी भाडं वाढणार होतं ते आपण आधीच घेतोय. हो. त्याच्यामध्ये भाडेवाढीची काही गरजच पडत नाही. 2 वर्ष तेच भाडं ठेवलं म्हणजे कस्टमर पण खुश होतं. अगदी बरोबर आहे. पण हे काही लोकांना ते कळत नाहीये. आमची काय जे करतो सेटलमेंट आम्ही त्याच्यात करतो ते दरवर्षी भाडेवाढ वाढण्यापेक्षा तिसऱ्या वर्षी भाडेवाढ वाढवा. 18,000 भाडं असेल तर दुसऱ्या वर्षी 20 करणार,
2 वर्ष 20,000 घ्या ना, कुठं बिघडलं तुमचं? म्हणजे 1,000 वाढवल्यासारखाच हिशोब येतो. कुठं बिघडलं तुमचं? तिसऱ्या वर्षी भाडेवाढ करा. पुढचा पण घेणारा म्हणतो चला बाबा 2 वर्ष तेच भाडेवाढ आहे. बरं वाटतं माणसांना. हा, आणि हा विश्वास आहे. मेन म्हणजे हा विश्वास आहे. खरंय. छान, तुम्ही गोष्टदीची मध्ये आलात, छान वाटलं. आणि आपल्या ह्या गोष्टदीची मधला एक शेवटचा प्रश्न असतो माझा, की तुमच्या मते स्त्री म्हणजे काय? स्त्री म्हणजे असं नाही, काहींना वाटतं पुरुषच हे काम करू शकतात. हो, नाही, हे चुकीची गोष्ट आहे. बायकाही हे तेवढंच काम करू शकतात. का पुरुषांच्या बरोबरीने आज बायका काम करतात आहेत. अगदी अगदी. पण काय, बाई का घाबरते? अरे आपल्याजवळ भांडवल नाही, आपण कसं करायचं, ह्या हिशोबाने बाई घाबरती ती. बरोबर आहे. आज एक बाई जर दुसऱ्या बाईला साथ देत असेल तर तिचंही कल्याण होतंय. आणि ते माझ्याकडे नेचर येतो. नाही, चांगलं आहे. त्यांनी तर छान सांगितलंय की स्त्रियांनी एकमेकींना हातात हात द्या आणि पुढे चला. आज स्त्रियांना सक्षमीकरण करायचं तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीलाच करू शकते. बरोबर. आज माझ्याजवळ अशा बायका आहेत की खरोखर त्यांना खायला काही नव्हतं घरात. बर. त्यांना मी जीवदान दिलेलं आहे. नाही, खूप छान. त्यातल्या काही बायकांनी जाणीव ठेवली, काही बायकांनी नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला त्याचं काय वाटत नाही. जे आपलं कर्तव्य होतं आपल्याकडे होतं म्हणून आपण केलंय. बरोबर. आज त्यांना पायावर उभं राहायला मदत केली, हे पण किती छान आहे ना. एखादीला अडचण पण आली, शाळेचं काम होत नाहीये बाबा, तिथे आम्ही पुढाकार घेऊन काम करतो. बर. नगरसेवकाला भेट, वर जाऊन भेटा, सगळ्यांचे नंबर आमच्याकडे आहेत. बर बर. नाही, चांगलं आहे. खूपच चांगलं सोशल काम पण तुम्ही करताय. सोशल वर्किंगचं काम पण आहे माझं, पण सोशल वर्किंग मध्ये मी थोडस कमी लक्ष देते. काय होतंय, सगळे तेच म्हणतात मॅडम एकाच वेळेला तुम्ही सगळं करता. बरोबर. एखादी जर नडत असेल आणि तिला जर तिथे त्रास होत असेल तर तिथं झगडणार आम्ही. बरोबर, मदत करणार. तिथं नक्कीच झगडणार आम्ही. कारण निष्कारण एखाद्या स्त्रीला त्रास देणं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे मला स्वतःला ते पटत नाही का बाबा कसं हे करायचं. बरोबर आहे. आपण पण एक स्त्रीच आहोत, आपणही त्यातूनच गेलेलो आहोत. त्याच्यामुळे मला नाही काय एवढं त्याचं वाटत. नाही, छान आहे तुमचं ही सगळी गोष्ट. कारण तुम्ही एवढ्या छान उभ्या आहात आज पायावर. 15 वर्षात त्यांनी एवढं नाव कमवलंय. मुख्य म्हणजे जी एरिया माहिती नाही ते एरिया मला माहिती. आमच्या घरचे तेच म्हणतात, ज्या एरियात आम्ही एवढे वर्ष राहून पुण्यात गेलो नाही तू तिथं पोहोचलीस. कौतुक आहे. त्याच्यामुळे कसं आहे, एखादा नडलेला असेल त्याला मदत करणं आपलं काम आहे. बरोबर. नाही, छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. गोष्टदीची मध्ये तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद. नमस्ते. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्टदीची.